आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद. श्रोते हो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात आज अवयवदान सप्ताहानिमित्त अवयवदान मृत्यूनंतरही जीवन देण्याची संधी या विषयावर मूत्रपिंड विकार तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉक्टर हितेश गुल्हाने यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आशिष गावंडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, 3 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट हा आठवडा अवयवदान जागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे, स्वादुपिंड ज्याला आपण पॅन्क्रिया म्हणतो, तसेच डोळे यासारख्या अनेक अवयवांचे प्रत्यारोपण शक्य झाले आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते. मात्र अवयवदानाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज, भीती आणि माहितीचा अभाव दिसून येतो. अवयवदान म्हणजे नेमके काय आहे, ते कोण करू शकते आणि त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय आहे, आधुनिक युगात या संकल्पनेचे महत्त्व किती वाढले आहे, याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे डॉक्टर हितेश गुल्हाने सरांना. सर नेफ्रोलॉजिस्ट आहेत आणि किडनी ट्रान्सप्लांट तज्ज्ञ म्हणून गेल्या 14 वर्षापासून ते कार्यरत आहेत. सर सध्या आपली सेवा संदर्भ सेवा रुग्णालय म्हणजेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे देत आहेत. तर सर, या स्टुडिओमध्ये आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार गावंडे सर. सर, आज सर्वप्रथम अवयवदान म्हणजे नेमकं काय आहे आणि आमच्या श्रोत्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये ते आम्हाला सांगा. भारतात किंवा जगात सांगायचं झालं तर बरेच लोक वेगवेगळ्या अवयवाच्या आजारामुळे ग्रस्त आहे आणि कालांतराने ते अवयव निकामी पण होऊन जातात. अशा पेशंटसाठी ते अवयव ट्रान्सप्लांट केल्यावर नवीन जीवन जगण्याची एक संधी असते. जेव्हा एका माणसापासून दुसऱ्या माणसाला एखादं अवयव जेव्हा ट्रान्सप्लांट केले जाते त्याला आपण अवयवदान म्हणतो. आता या शब्दातच त्याचा अर्थ घडलेला आहे की अवयव आणि दान, ज्याच्यात पैशांची देवाणघेवाण होत नाही, अशाच जेव्हा ट्रान्सप्लांट होतात त्याला आपण अवयवदान असं म्हणतो. अवयवदानामध्ये असे नेमके कोणकोणते आपले ऑर्गन्स म्हणजे अवयव आहेत ज्याचं अवयवदान केल्या जाऊ शकते? याच्यात मुख्यतः किडनी, लिव्हर, हार्ट, लंग, पॅनक्रियास, स्किन आणि कॉर्निया हे आपण दान करू शकतो. आता अजून याच्यात काही ॲड झालेले आहेत, जसं हाडं पण ट्रान्सप्लांट केल्या जातो, म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, इवन बोन पण. काही कधी कधी काय होतं की ॲक्सिडेंटमध्ये एखादा बोन कमी होऊन जातं किंवा तुटून जातो किंवा निकामी होऊन जातं, तर तितका भाग आपण ट्रान्सप्लांट पण करता येतं. अच्छा. आता हे जे अवयवदान आहे आणि देहदान ह्या दोन्ही गोष्टी एक आहेत की वेगवेगळ्या आहेत, याच्यामध्ये नेमकं काय फरक आहे? अवयवदानमध्ये आपण अवयव हे मृत व्यक्तीकडून पण घेऊ शकतो किंवा आपल्या नातेवाईकाकडून पण घेऊ शकतो, म्हणजे जिवंत व्यक्तीकडून पण घेऊ शकतो. जेव्हा की देहदान हे मृत्यूनंतर पूर्ण देह हे दान केल्या जाते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला किंवा कोणत्याही मेडिकल कॉलेजला, जिथे MBBSचे विद्यार्थी त्याच्यावर प्रशिक्षण घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करतात. ॲनाटॉमी डिपार्टमेंट हे इथे हे देहदान आपण करू शकतो. अवयवाचं दान आहे आणि देहदान हे मृत्यूनंतर संपूर्ण शरीर आपण त्या डिपार्टमेंटला दान करतो आणि त्याच्यातून मग पुढे MBBSचे विद्यार्थी शिकतात. एखादी व्यक्ती जिवंत असताना आणि मृत्यूनंतर कोणकोणते अवयव दान करू शकतो? जिवंत असताना काही लिव्हरचा पार्ट आपण दान करू शकतो आणि किडनी दान करू शकतो. या व्यतिरिक्त जेव्हा डिसीज डोनर असतात, डिसीज डोनर म्हणजे ज्याचं मेंदू निकामी झालेला आहे आणि पुढे त्याच्या जिवंत राहण्याची काही शक्यता वाटत नाही डॉक्टरांना, तेव्हा आपण अशा पेशंटला ब्रेन स्टेम डेथ डोनर असं म्हणतो, म्हणजे ज्याचं मेंदू निकामी झालेला आहे आणि तो पुढे याच्यातून बाहेर निघणार नाही याची डॉक्टरांना खात्री असते. तर विशिष्ट टेस्ट करून अशा पेशंट्सचे आपण जवळजवळ सगळेच ऑर्गन्स आपण काढून आपण विशिष्ट व्यक्तींना ज्यांना त्याची गरज आहे त्यांना आपण देऊ शकतो. याच्यात हार्ट, लिव्हर, किडनी, लंग्स, पॅनक्रियास, इंटेस्टाईन, कॉर्निया
इतके ऑर्गन्स आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. जिवंतपणे फक्त 2च ऑर्गन ट्रान्सप्लांट करता येतं, जे आहे किडनी आणि लिव्हरचा काही पार्ट. बरं, हे जे अवयवदान केलं जाते, या अवयवदानासाठी कुटुंबाची संमती किती महत्त्वाची असते? कुटुंबाची संमती सगळ्यात महत्त्वाची असते, कारण की जेव्हा एखाद्या ICUमध्ये एखादा पेशंट ब्रेन डेड होऊन जातो, म्हणजे त्याचं ब्रेन पूर्णपणे रिकामी होऊन जातं, त्यावेळेस त्याचे जवळचे नातेवाईक म्हणजे आई वडील, भाऊ बहीण किंवा पत्नी यांची सहमती घेणं खूप आवश्यक असते पुढे जाण्याकरता. कारण की ही जर संमती भेटली नाही तर लॉ जो आहे याचं परमिशन देत नाही की आपण त्या माणसाचे ऑर्गन्स काढून दुसऱ्याला प्रत्यारोपण करू शकतो. फॅमिलीची सहमती खूप आवश्यक असते, त्याच्याशिवाय हे समोरच जाऊ शकत. आता आपण बोलताना कायद्याचा उल्लेख केला आहे, तर अवयवदानासाठी कोणत्या कायदेशीर आणि वैद्यकीय अटी पूर्ण कराव्या लागतात? 1990च्या पूर्वी असा कोणताच कायदा नव्हता की जिथे प्रत्यारोपणविषयी कायदेशीर बाबी काहीच नव्हत्या. तर अशा वेळेस असं पाहण्यात आलं होतं की जे डोनर असतात त्यांचं सामाजिक आणि आर्थिक एक्सप्लॉयटेशन खूप झालेलं होतं. मग जे सगळे राष्ट्र आहेत आणि त्यात भारतही येतो आणि त्यांनी एक कायदा बनवला आणि त्याचं अमेंडमेंट होता शेवटचा कायदा हा 2011मध्ये आला, ज्याला आपण ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ॲक्ट असं म्हणतो. या कायद्यानुसार संमती घेणं खूप आवश्यक आहे नियर रिलेटिव्हचं, आणि ट्रान्सप्लांट जे आहे ते नियर रिलेटिव्हजमध्येच शक्य आहे. तर नियर रिलेटिव्हज म्हणजे कोण? तर आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा हे आपलं ऑर्गन आपल्या परिजनांना ज्या ऑर्गनच्या व्याधीने ग्रस्त आहे त्यांना देऊ शकतात. हे लिव्हिंग डोनर झालं. आणि जे डिसीज डोनर आहे म्हणजे ज्यांचं ब्रेन ICUमध्ये निकामी झालेलं आहे अशांच्या परिवाराची सहमती घेऊन विशिष्ट ब्लड ग्रुपचा पेशंट असेल तर त्याच ब्लड ग्रुपच्या पेशंटला ते ऑर्गन एका वेटिंग लिस्टच्या द्वारे ते प्रत्यारोपण करता येते. वयस्कर व्यक्ती किंवा विशिष्ट आजार असलेल्या व्यक्ती अवयवदान करू शकतात का? हा एक चांगला प्रश्न आहे. आता साधं एक्झाम्पल द्यायचं असेल तर एखादा आपण पाहतो की 50 वर्षाचा व्यक्ती पण काही अंतर पण चालू शकत नाही, आणि काही आपण 70 वर्षांचे आजोबा पण पाहिले आहेत तर ते 10-10 किलोमीटर पण चालतात. बरोबर. तर पण आता वैद्यकीय क्षेत्रात याला एक्सटेंडेड क्रायटेरिया डोनर असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्यांचं वय 60पेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या किडनीचं किंवा लिव्हर किंवा हार्टचं फंक्शन हे थोडंसं कमी आहे, पण ते स्वस्त आहेत, तर अशांना आपण एक्सटेंडेड क्रायटेरिया डोनर असं म्हणतो, आणि यांची पण किडनी आपण घेऊ शकतो. इतक्या दिवसाच्या रिसर्चमध्ये हे असं माहीत पडलं आहे की यांची किडनी जर घेतली तर जेव्हा ट्रान्सप्लांट करतो तेव्हा त्या व्यक्तीला एक नवीन जीवनदान भेटायची आशा असते, आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना याचा फायदा पण होतो. बरोबर. पण त्याच्यासाठी बऱ्याचशा चाचण्या, म्हणजे जे नॉर्मल लोकांच्या चाचण्या होत्या त्याच्यापेक्षा काही थोड्याशा जास्त चाचण्या करून अशा लोकांची किडनी घेता येते किंवा अवयव घेता येतात. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे किती लोकांना नवजीवन मिळू शकतं? 8 लोकांना एका व्यक्तीकडून जीवनदान भेटतो. आणि नाहीतरी डिसीज डोनर ज्याला मी म्हणतो जे आहे, डिसीज डोनरमध्ये आपण ज्याचं ब्रेन निकामी झालं असते, नाहीतरी त्याला त्याच्या घरचे हे एक तर जाळतील किंवा पुरतील, म्हणजे तो या जगात राहणार नाही, पण मेल्यानंतर पण जग पाहण्याची एक चांगली संधी आणि दुसऱ्याला जीवनदान देऊन जगण्याची संधी ही त्याच्याकडे असते, आणि ती मला वाटते सगळ्यांनीच आचरणात आणायला पाहिजे. अनेक लोकांना असे वाटते की अवयवदानामुळे मृतदेहाची विटंबना होते. या समजुतीत कितपत तथ्य आहे? आता ऑर्गन काढताना थोडी चिरफाड तर होते, हे सत्य आहे, पण असं म्हणणं की देहाची विटंबना होते हे मला असं वाटते की बरोबर नाही आहे. ऑर्गन काढताना जितका चिरा पडतो तितकाच चिरा पडणार आहे. जे ऑर्गन ट्रान्सप्लांट टीम असते ही पूर्णपणे काळजी घेते, त्या व्यक्तीची डिग्निटी पूर्ण मेंटेन झाली पाहिजे, आणि पूर्ण डिग्निटी सोबतच हे ऑर्गन हार्वेस्ट केल्या जाते, म्हणजे पेशंटच्या शरीरातून काढल्या जाते, आणि
ट्रान्सप्लांट केलं जाते. हे शब्द जे आहे विटंबना खूप अतिशोक्ती आहे. याच्यासाठी म्हणत आहे की आता ऑर्गन काढायला काही ना काही तर एक चिरा पडणार आहे, तितकाच पडतो. अवयवदानाबाबत समाजात अजून कोणते प्रमुख गैरसमज आहेत असे आपल्याला वाटते? तर लोकांमध्ये आता हे पण संभ्रम आहे की आम्ही जर संमती एका ऑर्गनसाठी, विशिष्ट ऑर्गनसाठी दिली तर ते डॉक्टर्स बाकीचे पण ऑर्गन्स काढून घेतील. याला कारणीभूत आपलं भूतकाळ पण आहे, जिथे असे पहिले इन्सिडेंट झालेले आहेत. पण आता कारण की जो कायदा मी तुम्हाला सांगितला 2011 मध्ये जो आला तो इतका कडक आहे की आणि अशा प्रॅक्टिसेस आता होत नाही. दुसरं, लोकांना वाटते की जर शरीर इंटॅक्ट असलं तर त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होते. पण मला असं वाटते जर अवयवदान झाले तर तो मनुष्य या जगात नसतानाही हे जग पाहू शकतो. तो एका जिवंत व्यक्तीमध्ये राहून 8 जिवंत व्यक्तीमध्ये राहून तो हे जग अनुभवू शकतो. जे काही याच्यातले गैरसमज आहे ते निरर्थक पसरवलेले गेलेले गैरसमज आहे आणि त्यात काहीच तथ्य नाही. अवयवांचे जे वाटप आहे हे कोणत्या निकषावर केले जाते? जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यासाठी भारतात एक कायदा आहे, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ऍक्ट 2011. यानुसार मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड वेलफेअर याच्या अंडर एक नोटो कमिटी असते, नॅशनल ऑर्गन ट्रान्सप्लांट अँड टिश्यू ऑर्गनायझेशन, ज्याची वेटिंग लिस्ट असते. जसं ब्लड ग्रुप असतो A, B आणि O, या प्रत्येक ब्लड ग्रुपची एक वेटिंग लिस्ट असते जी तुम्ही कोणी सामान्य माणूस पण मोबाईलमध्ये पाहू शकतो. आणि सिनियरिटीप्रमाणे म्हणजे ज्यांनी पहिले रजिस्टर केलं असेल त्याला किंवा ज्याचा आजार सिव्हिअर असेल त्याला हे त्या निकषाप्रमाणेच आणि वेटिंग लिस्ट प्रमाणेच त्याला ऑर्गन अलॉकेट होते. आणि अलॉकेट करण्यासाठी एक नॅशनल लेवलची ऑर्गनायझेशन असते, एक रिजन लेवलची ऑर्गनायझेशन असते, म्हणजे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, ज्याला आपण रोटो म्हणतो, आणि सोटो म्हणजे स्टेट ऑर्गनायझेशन असते. त्याच्यानंतर ZTCC झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी, ही म्हणजे आपल्या विभागासाठी जर म्हणायचं झालं तर अमरावती आणि नागपूर विभाग यासाठी ऑर्गन अलॉकेशन करते. तर ही एक खूप पारदर्शक प्रोसेस आहे ज्याच्यात कुठेही गडबडी होण्याचे चान्सेस नाही आहे आणि याचं डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचा पूर्ण वॉच असतो. ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रीव्ह करण्याच्या आधी, ऑर्गन डोनेशनच्या आधी आपण हे पाहतो की खरंच ते ऑर्गन ट्रान्सप्लांट करण्यासारखे आहे की नाही आहे. म्हणजे जसं किडनी असेल फॉर एक्झाम्पल, तर किडनीची साईज काय आहे, किडनीचं फंक्शन सांगणारं क्रिएटिनिन हे नॉर्मल आहे की नाही आहे, किंवा त्याला पूर्वीपासून काही बिमारी होती का, जसं कॅन्सर, ट्युबरक्युलोसिस, हे जर असेल तर मग ऑर्गन ट्रान्सप्लांट होऊ शकत नाही. आणि हा जर गंभीर आजार त्याला नसेल तिला, तर मग त्याचे ऑर्गन्स घेतले जाईल आणि ट्रान्सप्लांट पण शक्य होऊ शकते. तर ट्रान्सप्लांट ऑर्गन डोनेट करणारा जो व्यक्ती आहे तो पूर्णपणे स्वस्थ असायला पाहिजे आणि फक्त जर स्वस्थ असेल तरच मग आपण त्यांचे ऑर्गन्स हे दुसऱ्याला डोनेट करू शकतो. अवयवदान संदर्भात अमरावती जिल्ह्यामध्ये याची काय स्थिती आहे? जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑर्गन डोनेशन किंवा ट्रान्सप्लांट हे 2 प्रकारचे असतात, एक तर लिव्हिंग डोनर आणि एक डिसीज डोनर म्हणजे मृत व्यक्तीपासून. मला सांगताना खूप अभिमान वाटतो की मी अमरावतीचा आहे आणि अमरावतीमध्ये डिसीज डोनर ट्रान्सप्लांटमध्ये आपण खूप चांगलं काम केलं आहे. म्हणजे परतवाड्यावरून, अमरावतीवरून बरेचसे डिसीज डोनर त्या फॅमिलीनी सहमती दिली आणि आपण इथून ऑर्गन हे नागपूरला आणि मुंबईला आपण पाठवलेले आहेत आणि तिथल्या पेशंटचे जीव वाचवलेले आहेत. अच्छा. लिव्हिंग डोनरचं बोलायचं झालं म्हणजे घरच्या एखाद्या व्यक्तीची किडनी जेव्हा आपण रुग्णामध्ये ट्रान्सप्लांट करतो तर ही नागपूरनंतर अमरावती हे विदर्भातलं एकमेव शहर आहे जिथे ट्रान्सप्लांट सुरू आहे. आणि आपण जवळजवळ 90च्या वर ट्रान्सप्लांट प्रायव्हेट हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि PDMC मेडिकल कॉलेज इथे आपण केलेले आहेत आतापर्यंत. अमरावतीची वाटचाल ट्रान्सप्लांटच्या दिशेने खूप चांगली आहे आणि पुढे याच्यात प्रगती होईल अशी मी आशा करतो. 90पेक्षा जास्त ट्रान्सप्लांट म्हणजे आपल्या विदर्भासारख्या या क्षेत्रामध्ये होणं एक अत्यंत महत्त्वाची आणि गौरवास्पद बाब आहे असं सांगता येईल. नागपूरमध्ये तर ट्रान्सप्लांट नियमित होत राहतात, पण नागपूर व्यतिरिक्त अमरावती हे एकमात्र शहर आहे जिथे ट्रान्सप्लांट सुरू आहे. डॉक्टर साहेब, किंवा प्रत्येक नागरिकाने अवयवदानाबाबत आपल्या कुटुंबाशी चर्चा का करायला हवी? अवयवदान का महत्वाचं आहे तर जर तुम्ही नॅशनल सिनॅरिओ जर तुम्ही याचं पाहाल तर जवळजवळ 4 लाख रुग्ण हे प्रत्येक वर्षी
कोणत्या ना कोणत्या अवयव निकामीमुळे या पूलमध्ये ॲड होत राहतात. आणि ट्रान्सप्लांट करण्याचा जो रेट आहे तो फक्त 20 ते 25 हजार आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी 4 लाख लोक याच्यात ॲड होत राहतात आणि फक्त त्यातले 25,000 लोकांचंच ट्रान्सप्लांट होऊन जाते. बाकीचे जे लोक आहेत ते अजूनही वेटिंग लिस्टवर आहे किंवा वेटिंग लिस्टवर राहता राहता त्यांचा मृत्यू पण होऊन जातो. तर ही इतकी तफावत आहे, डिमांड आणि सप्लायची ही तफावत आहे. डिमांड खूप जास्त आहे आणि सप्लाय ऑर्गनची सप्लाय फार कमी आहे. इतका विशाल देश असूनही पण इतके कमी ट्रान्सप्लांट का करून राहिलो आहे, याचं मुख्य कारण आहे की जे डिसीज डोनर आहे, ब्रेन निकामीनंतर जे ऑर्गन डोनेशन व्हायला पाहिजे तितकी जनजागृती हे भारतात अजूनही नाही आहे. आणि ही का नाही आहे, कारण की याच्याबद्दलचे संभ्रम पण खूप पसरलेले आहेत आणि आपण याबद्दल बोलत पण नाही. बरोबर. आम्ही अमरावतीमध्ये असे विविध कार्यक्रम घेत राहतो जिथे आम्ही कॉलेजेसमध्ये जातो. रोटरी आहे किंवा लॉयन्स क्लब आहे, यांच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतो की अवयवदान का करायला पाहिजे. या समाजाशी आपलं काहीतरी देणं आहे आणि मृत्यूनंतर तसंही आपण मातीत जाणार आहोत. तर त्याच्यापेक्षा आपण दान करून जे रुग्ण आहेत, इतके लाखोंच्या संख्यामध्ये रुग्ण आहेत, त्यांना कुठेतरी आपण जीवनदान देऊ शकलो तर हे खूपच चांगली गोष्ट राहील. तर हे आम्ही पटवायचा खूप प्रयत्न करतो आणि हळूहळू आता हे सिनारिओ चेंज होत आहे. म्हणजे जे ट्रान्सप्लांट डिसीज डोनर ट्रान्सप्लांट पहिले हजारांमध्ये होत आहे, आता त्यांची संख्या पण हळूहळू वाढत आहे. अच्छा. आणि असे कार्यक्रम जर प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या लेवलमध्ये झालं तर सिनारिओ खूप चेंज होऊ शकते. आणि ही चेंजेस आहेत ते आपण आपल्या घरापासून सुरू केली तर ते राष्ट्रापर्यंत जाईल असं मला वाटतं. फार चांगली संकल्पना आपण मांडली. अजून एक प्रश्न याच्याशी संबंधित, झिनो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्राण्यांचे अवयवदान, यावर सुद्धा मध्यंतरी ऐकण्यात आलं होतं, तर त्याबद्दलची स्थिती काय आहे? झिनो ट्रान्सप्लांट म्हणजे एका स्पीसीज पासून दुसऱ्या स्पीसीजमध्ये ट्रान्सप्लांट करणं. जसं आपण आतापर्यंत ट्रान्सप्लांट हे ऐकलं आहे ते माणसाच्या शरीरातून माणसाच्या शरीरातच अवयवदान ट्रान्सप्लांट करणं. बरोबर. झिनो ट्रान्सप्लांटची संकल्पना कुठून आली आणि त्याची गरज का पडली? कारण की जी तफावत मी तुम्हाला सांगितली की लाखोंमध्ये पेशंट्स वेटिंगमध्ये आहे आणि काही हजारोंमध्येच फक्त ट्रान्सप्लांट होऊन राहिली. ही कुठे डिमांड सप्लायची चेन कुठेतरी भरून काढायसाठी आपल्याला ऑर्गन्सची खूप आवश्यकता आणि कंटिन्युअसली डॉक्टर्स आणि सायंटिस्ट याच्यावर रिसर्च करत आहे की कसं आपण प्राण्यांमधून किडनी घेऊन किंवा प्राण्यांमधून ऑर्गन्स घेऊन हे माणसांमध्ये लावण्यात येईल. बऱ्याच प्रमाणात यात यश पण आलेलं आहे. मध्यंतरी आपण टीव्हीवर पण ऐकलं असेल की अमेरिकेमध्ये एका श्वानातून किडनी घेऊन एका माणसात प्रत्यारोपण केली होती आणि ती जवळजवळ महिना ते 1.5 महिना ती चालली होती. यावर बरंचसं रिसर्च सुरू आहे आणि येणाऱ्या भविष्यात मला असं वाटते की याच्यात बरंचसं इम्प्रूव्हमेंट होईल आणि ही जी तफावत आहे ही कुठे ना कुठे भरून काढण्यात आपल्याला मदत होईल. सर, मृत्यूनंतरही एखाद्याला जीवन देता येते या संकल्पनेविषयी आकाशवाणीच्या आमच्या श्रोत्यांना अवयवदानाबाबत आपण कोणता संदेश द्याल? मी सगळ्या आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातल्या लोकांना आव्हान करू इच्छितो की अवयवदान हे आपण संकल्पना आपल्या आयुष्यात रुजू केली पाहिजे. आता प्रत्येकजण हे कसं कुठे जावं लागेल, म्हणजे एक प्रश्न येतो की मला अवयवदान करायचं आहे पण मी काय करायला पाहिजे. तर ऑर्गन डोनर कार्ड्स आम्ही प्रत्येक ठिकाणी वाटतो आणि बऱ्याच ठिकाणी जेव्हा आम्ही प्रोग्राम घेतो तेव्हा ऑर्गन डोनर कार्ड आम्ही प्रत्येकाला देतो. तर ऑर्गन डोनर कार्ड म्हणजे काय? जर दुर्दैवाने माझा जर कधी ॲक्सिडेंट झाला आणि माझं ब्रेन निकामी झालं आणि डॉक्टरांनी म्हटलं की आता याचं आयुष्य पुढे पॉसिबल नाही आहे, तर अशा वेळेस माझ्या पॉकेटमध्ये असं एक कार्ड असावं ज्याच्यात माझी इच्छा असावी की मी कोणते ऑर्गन्स आपले डोनेट करायचे. हे एक कार्ड असते, एक सिंपल कागदाचं कार्ड असतो ज्यात आपण आपलं नाव लिहायचं, त्याच्यात ब्लड ग्रुप लिहायचं आणि आपण कोणते ऑर्गन डोनेट करायची इच्छा आहे हे आपण टिक मार्क करायचं. जर असं कार्ड आपल्याकडे आहे तर आपल्या घरच्या लोकांना ही एक प्रेरणा ठरेल की या माणसाची एक इच्छा होती की आपण अवयवदान करावं. तर मला असं वाटते की ऑर्गन डोनर कार्ड हे सगळ्यांनी स्वतः बाळगावं किंवा तशी चर्चा आपण आपल्या घरात पण करावी, आपल्या समाजात पण करायची. जर कसं कधी अशी दुर्दैवी घटना घडली तर आपले अवयव वेस्ट न जाता हे 8 लोकांच्या कामी येऊन त्यांना एक नवीन जीवनदान भेटेल. तर यासाठी सगळ्यांनीच ऑर्गन डोनर कार्ड हे
भरून आपल्या खिशात नेहमी ठेवावं किंवा आपल्या घरच्यांसोबत याबद्दल चर्चा तरी करावी. सर, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अवयवदान जागृती सप्ताह आहे, त्या निमित्तानं आपण आमच्या सर्व श्रोत्यांना हे अवयवदान म्हणजे काय, कोणकोणत्या अवयवांचं दान होऊ शकते, ते कसं केलं जाते आणि कुठे केलं जाते, अमरावती जिल्ह्याची स्थिती काय आहे आणि कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात, त्याचप्रमाणे कोण अवयव दान करू शकतो या संबंधीच्या सर्व कायदेशीर बाबीसुद्धा आपण यासोबत स्पष्ट केल्या. आमच्या श्रोत्यांना अवयव दानाबद्दल एक छान असा संदेशसुद्धा दिला. त्याबद्दल आमच्या सर्व आकाशवाणी श्रोत्यांतर्फे मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्रोतेहो, आताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात अवयवदान सप्ताहानिमित्त अवयवदान मृत्यूनंतरही जीवन देण्याची संधी या विषयावर मूत्रपिंड विकार तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण विशेषज्ञ डॉक्टर हितेश गुल्हाने यांच्याशी आशिष गावंडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य सचिन जगताप यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद.